काल झालेल्या रायगड परिसरातील ढगफुटी सदृश्य पावसानंतर आज तातडीने स्थानिक प्रशासनाकडून पायरी मार्गावरील शिवभक्तांना जाण्याचा मार्ग बंद केला आहे। दरम्यान रविवारी रायगडवाडी येथील वाहून गेलेल्या 40 वर्षीय मनोज खोपकर या व्यक्तीचा देखील तपास स्थानिक आपदा मित्र आणि पोलीस यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आला आहे। रायगड किल्ल्यावर जाणारा रोपवे आणि पायरी मार्ग बंद करण्यात आला आहे। रविवारी संध्याकाळी रायगडावर निर्माण झालेल्या ढगफुटी सदृश्य परिस्थितीनंतर जिल्हा प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे। किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढगफुटीप्रमाणे पाऊस कोसळला। या मुसळधार पावसामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते। ओढ्यातून ज्या प्रकारे खळाळून पाणी वाहते त्याचप्रमाणे पायरी मार्गावरून पाणी वाहत होते, तर बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचे पाणी वाहिले। या पावसानंतर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेत रायगड किल्ल्यावर जाणारा रोपवे आणि पायरी मार्ग बंद केला आहे। किल्ले रायगडावर गेलेल्या पर्यटकांना दुपारपर्यंत सुरक्षित खाली उतरवल्यानंतर रायगड रोपवे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे। रायगडवाडी येथील वाहून गेलेल्या इस्माच्या तपासाकरिता स्थानिक आपदा मित्र आणि पोलीस यंत्रणेमार्फत सकाळपासून सुरू असल्याची माहिती महाड तालुका पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी दिली आहे। रायगडचा पायरी मार्ग आजपासून 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगड जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून गरज नसताना घराबाहेर पडू नका, नदी नाले समुद्रकिनारी धबधबे अशा ठिकाणी न जाण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, रायगड।